स्वातंत्र्याची का सोडली गजरे. विचार करताना अचानक मनात आले, आपण खरंच स्वतंत्र आहोत का? मनाने, शरीराने, आराम करण्याच्या स्वातंत्र्याने, मनासारखे कधीतरी वागण्याच्या विचारांनी. बघा तुम्ही पण विचार करून. मी देखील केला. पण त्याचे उत्तर मला नाही हेच मिळाले. साधे सकाळी उशिरा आपण उठू शकत नाही. कितीही वाटले तरी देखील एखाद्या वेळेला आपल्याला मनसोक्त लोळावेसे वाटले तरी देखील ते करू शकत नाही. का तर आपल्या घरातील माणसांना चहा, नाश्ता कोण करून देणार? त्यांच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी कोण करणार? नुसता विचार जरी आला तरी आपण विजेचा झटका म्हणजेच शॉक लागल्यासारख्या उठून कामाला लागतो. म्हणतात ना, आपल्यावर जबाबदाऱ्या असल्या की आपल्याला उठवावे लागत नाही. आपण आपोआप जागे होतो. अगदी तसेच सर्वांचे होत असे. आणि आपले स्वातंत्र्य तिथे संपते. आणि आपण भांडी, चहा पावडर, साखर अशा अनेक गोष्टी ज्या झोपलेल्या असतात, त्यांची देखील झोपमोड करतो. किती वाईट करतो ना आपण. आपलं सूड आपण त्यांच्यावर काढतो आणि पटापट आवरायला लागतो. त्यातून जर मग ती नोकरी करणारी गृहिणी असेल तर मग विचारूच नका. नुसते युद्धच चालू असते म्हणा. गृहिणी म्हटलं कारण ती घर आणि नोकरी दोन्ही सांभाळते म्हणून. काही वर्षांपूर्वी कोणीतरी म्हणून ठेवलेली उक्ती अतिशय सार्थ ठरते. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. अगदी असेच आयुष्य असते. सकाळी उठले की आवराआवरी, चहा, नाश्ता, जेवण. लहान मुले असतील तर त्यांचे आवरणे. वृद्ध माणसे असतील तर त्यांना काय हवे नको ते बघणे, केर काढणे, भांडी घासणे, घासलेली भांडी जाग्यावर ठेवणे, कपडे धुणे. जरी मशीन असले तरी त्यात टाकून ते चालू करणे आणि ते थांबल्यावर ते दोरीवर वाळत टाकणे. दोरीवरच्या कपड्यांच्या घड्या करणे. अशी किरकोळ असली तरीही भरपूर कामे असतात. त्यातून जर कोणी ह्या गडबडीत अचानक आले तर मग विचारूच नका. ब्रह्मांड आठवते. घरातल्यांना वाटते की त्यात काय एवढे, अचानक आले कोणी तर. अहो पण ह्यांना बसून खायला काय जाते? स्वतः उभे राहून करा म्हणजे मग कळेल की कशी आमची तारेवरची कसरत चालू असते ते. बोलणे सोपे असते पण करणे अवघड. आणि जर कोणी चुकून मदत करायला आलेच तर मग अजून आपला वेळ जातो. का कुणास ठाऊक पण जास्त वेळ जातो आणि मग कामाला उशीरच होतो. आणि मग अशा वेळी म्हणायला बाकीचे मोकळे, आम्ही मदत करतो पण हिला नको असते. आता ह्यांना काय सांगायचे की आपण आपल्या पायाला चाके लावलेली आहेत हे. त्यांच्या गतीने म्हणजे स्पीडने जायचे म्हणजे मग आजचे पाहुणे उद्या जातील इथून जीवन. समस्त स्त्री जात हे नक्कीच मान्य करेल. ह्यात संदेह नाही. माझ्या मते समस्त पुरुषांना एवढेच सांगणे असेल की तुम्ही तुमचे फक्त तुमचे बरं का. स्वतःचे स्वतः आवरा. रुमाल कुठे आहे, कपडे कुठे आहेत, निदान ह्या गोष्टी तरी स्वतः घ्या. म्हणजे मग घरातील स्त्री जातीला खूप मदत होईल. कारण जास्तीत जास्त वेळ हा एखादी गोष्ट जाग्यावर ठेवण्यात किंवा शोधून देण्यात जात असावा. मला अचानक एक गंमत आठवली. म्हणजे करायची इच्छा झाली. जर आपण घरातील केले नाही, फक्त एक दिवस आपण आपल्यासाठी जगलो, तर किती मज्जा येईल, नाही का? आणि सर्व पुरुषांनी निदान महिन्यातील एक दिवस तरी त्यांचा स्वतःचा स्वतःसाठी जगू द्यावा. म्हणजे मग ती स्त्री परत नवीन आनंदाने घरातील सर्व कामे व्यवस्थित आणि हो आनंदाने करू शकेल. हे मात्र नक्की. तिला एखाद दिवस तरी सुट्टी देतो का? हे तिचेच काम आहे. हे तिने केलेच पाहिजे. अशी आपण दादागिरी करतो. परंतु आपण एक दिवस जर तिचे काम केले तर काय होईल? बघा विचार करून. आणि सुट्टी ही सर्वांनाच हवी असते. आणि त्या सुट्टीचा आनंद हा सर्वांनाच घेता यायला हवा. तरच कोणालाही काम न वाटता, जबाबदारी न वाटता सर्वजण मिळून मिसळून सर्व कामे करतील आणि ते देखील आनंदाने. आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ पण कळेल. आज स्वातंत्र्य दिन आहे, परंतु आज देखील आपण स्वतंत्र आहोत का? आज देखील घरातल्याच स्त्रीप्रमाणे आपल्या देशाची अवस्था झाली आहे.
कोणीही कसेही वागत आहे, कसेही बोलले जात आहे, कधीही कुणीही एकमेकाला मारत आहे, कधीही कुणीही एकमेकांना बोलत आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि आपण घरातल्या स्त्रीकडे जसे दुर्लक्ष करतो, अगदी तसेच आपल्या देशाकडे देखील करतो. आज जागोजागी पिचकाऱ्या मारल्या जात आहेत आणि आपण त्या गप्प बसून बघतो, पण आवाज नाही उठवू शकत. आज कोणीही कुठेही कचरा टाकतो, पण त्यावर देखील अजून तोंड उघडून आपण बोलू शकत नाही. आणि ही अशा प्रकारची घाण आपण बघून देखील दुर्लक्ष करतो. जसे घरातील स्त्रीच्याकडे करतो. तिला गृहीत धरतो. मग ती स्वतंत्र आहे का? विचार करा, आपण आज देखील स्वतंत्र आहोत का? आपण अन्यायाविरुद्ध छाती ठोकपणे आवाज उठवू शकतो का? आपण स्वच्छता आपल्याच आजूबाजूला ठेवू शकतो का? करा विचार आणि सांगा आपले मत. गणपतीच्या 64 कलांची माहिती असलेले पुस्तक आपण ह्या गणेशोत्सवात भेट देऊन आपल्यासोबत आपल्या ओळखीच्या माणसांच्या ज्ञानात देखील भर घालू शकता. कलाधिपती हे 64 कलांची माहिती असलेले पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. ह्याच पुस्तकात अत्तरविकल्प, नृत्यज्ञान, चित्रकला, वैजापिकी विद्याज्ञान अशा अनेक कलांची माहिती सहज आणि सोप्या शब्दात दिली आहे. ज्या कोणाला हवे असेल त्यांनी संपर्क साधावा. पुस्तकाची मूळ किंमत 150, 150 मात्र आहे. भारतभर शिपिंग चार्जेस फ्री. संपर्कासाठी क्रमांक 8446781178 8446781178.